जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 31/6/2024 रोजी पुणे शहरात ब्लू बर्ड ॲपचे लॉन्चिंग झाले आहे. देशातील बौद्ध व्यावसायिकांना या ॲपच्या माध्यमातून व्यावसायिक प्लॅटफॉर्म निर्माण झाले आहे. देशातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक ब्लू बर्ड ॲपवर विनामूल्य रजिस्टर करू शकतात. या लॉन्चिंगसाठी ब्लू बर्ड नागपूर फाउंडेशनचे अध्यक्ष रणजित फुले, विवेक सोनुले, विजय इंगळे, नाशिकचे ब्लू बर्डचे अध्यक्ष दीपक मकासरे उपस्थित होते. पुणे ब्लू बर्ड टीमच्या समन्वयक ॲडव्होकेट त्रिरत्ना बागुल, ॲडव्होकेट शाक्य व सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. बौद्ध व्यावसायिकांना संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे. जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा. धन्यवाद. जय भीम. आपलं नाव सांगा. जय भीम. मैं रंजीत फुले, मैं नागपुर से आया हूँ. अच्छा. और यहाँ पे एक ब्लू बर्ड का एक कार्यक्रम होने वाला है, तो उसके मीटिंग की रिगार्डिंग हम यहाँ पे आए हैं. तर सरांना पहिला प्रश्न आहे, ब्लू बर्ड हे कधीपासून व कशा प्रकारचे कार्य करते? नाही सॉरी. हा सर, आपलं नाव सांगा. जय भीम. मैं रंजीत फुले, मैं नागपुर से आया हूँ. अच्छा. और यहाँ पे एक ब्लू बर्ड का एक कार्यक्रम होने वाला है, तो उसके मीटिंग की रिगार्डिंग हम यहाँ पे आए हैं. ओके. सर, आपला परिचय सांगा. जय भीम. मी विवेक सोनुले. ब्लू बर्डच्या एक मीटिंग, खासगी मीटिंगसाठी पुण्याला येणं केलं. ब्लू बर्ड हे कधीपासून व कशा प्रकारे कार्य करते हे जरा आम्हाला सविस्तर जरा माहिती दिली तर. ब्लू बर्ड ही एक सामाजिक आणि आर्थिक संघटना आहे. अच्छा. जी समाजातील सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक आणि व्यावसायिक गोष्टींना घेऊन काम करते. आता उदाहरणार्थ म्हणून मी एक थोडक्यात सांगतो की एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला हवीच असते, म्हणजे काही ना काही तो खरेदी करतो, विक्री करतो, हा चलन आहे आपला. तर होतं काय की जेव्हा तो खरेदी विक्री करतो किंवा एखादं, जसं मला हे शर्टच घ्यायचं आहे, तर मी जाईल साधारणतः मार्केटमध्ये एखाद्या दुकानात जाईल. दुकानात गेल्यावर तिथे शर्ट सिलेक्ट करेल आणि ते मी विकत घेईल, त्याला पैसे देईल आणि मी येईल. मी शर्ट घेतलं, मी हॅप्पी, त्याला पैसे मिळाले, तो हॅप्पी. पण जे शर्ट मी एका दुकानातून परचेस केलेला आहे ते बुद्धिस्ट समाजातील व्यक्तीचं आहे की नाही आहे यावर मी विचार केला का, की जो पैसा मी खर्च केला एखादी गोष्ट घेण्यासाठी तो आपल्या समाजातील व्यक्तीपर्यंत गेला का, तर त्याच्यासाठी म्हणून ब्लू बर्ड काम करतो. अर्थात बिझनेस विदिन कम्युनिटी ह्या कॉन्सेप्टवर ही संघटना काम करत असते. समाजातील पैसा समाजात खेळावा आणि समाजातील व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा याच्यासाठी ब्लू बर्ड ही नेहमी धडपडत असते. समजा आपण आपलं जे संघटन आहे हे संघटन संपूर्ण भारतामध्ये काम करते. हो, भारतात करतंय, पण महाराष्ट्रात अग्रसर आहे. नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, पुण्याला आम्ही लवकरच 27 जुलै ह्या रोजी आम्ही चॅप्टर लॉन्च करतोय. आणि माझी विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं, कारण तो एक व्यावसायिकांचा मेळावा सुद्धा आहे. तुमचा काय व्यवसाय, कारण समाजातील लोकांना माहिती पाहिजे की याचा अमुक व्यवसाय, त्याचा अमुक व्यवसाय, तो कुठून मिळेल, गेट टुगेदर केल्याने मिळेल. तर अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी, नाशिकला सुद्धा आमचं चॅप्टर लॉन्च झालेलं आहे. देशव्यापी आहे. अच्छा. तर आपल्याकडे समजा ब्लू बर्ड मध्ये आपल्याला समजा रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्याची काय फी वगैरे काय, त्याचं थोडंसं काय असेल? बघा, हे पूर्णपणे निःशुल्क आहे. अच्छा. आणि याची कुठलीही आम्ही फीस वगैरे ठेवलेली नाही आहे. हे एक अशी संघटना आहे जे आम्ही निर्माण करून समाजात अर्पण केलेली आहे. अच्छा. जय भीम. माझं नाव विजय इंगळे. मी ऑसम टेक्नॉलॉजी या कंपनीचा संस्थापक आणि CEO आहे. आम्ही नागपूरवरनं पुण्याला ब्लू बर्डचा जो लॉन्चिंग कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आलेलो आहे. अच्छा. ब्लू बर्डसाठी सामान्यांना काय करावे लागेल व ब्लू बर्डची
टेक्निकल बाजू काय आहे ही जरा समजावून सांगितली तर खूपच छान होईल. नक्कीच मी सर्वांना सांगू इच्छितो की आता तुम्ही ऐकलंय सरांकडनं की ब्लूबर्ड ही संस्था काय करते, ॲक्च्युली हिचे उद्दिष्ट काय हे तुम्ही ऐकलं. पण याला म्हणजे गतिमान करण्यासाठी आम्ही थोडीशी टेक्नॉलॉजीचा वापर केला. आपण आतापर्यंत काय करतोय आपल्या कम्युनिटीमध्ये की आपण व्हॉट्सअप वापरतो. तर व्हॉट्सअपने काय होतंय की आपण लिमिटेड होऊन जातो. बरोबर. तर आपल्याला बियॉन्ड लिमिटेशन जर जायचं असेल तर आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. त्यामुळे आम्ही मोबाईल क्रांतीचा वापर म्हणजे मोबाईल क्रांतीमध्ये आम्ही मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. तर ब्लूबर्ड या नावाने जर तुम्ही प्ले स्टोअरवर जर सर्च करणार तर तुम्हाला अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन दिसेल. मी इथे तुम्हाला दाखवू इच्छितो. ब्लू स्पेस बर्ड असं तुम्हाला टाईप करायचं आहे प्ले स्टोअरवर, तुम्हाला ही ॲप्लिकेशन येईल. ही ॲप्लिकेशन 8 MB ची ॲप्लिकेशन आहे. तुमच्या मोबाईलमध्ये हिला काही जास्त जागा लागणार नाही आहे. पण एकदा जर का तुम्ही तिला तुमच्या मोबाईलमध्ये जागा दिली तर व्यवसाय उद्योजकमध्ये ही ॲप्लिकेशन तुम्हाला एक नवीन जागा देणार आहे आणि एक नवीन दिशाही देणार आहे. तर यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठलीही चार्जेस नाही आहे, कुठलीही फी लागणार नाही आहे. तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलेशन प्रोसेस किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस फार सोपं आहे. तुम्हाला फक्त इन्स्टॉल करून गुगल प्लेची एक तिथे बटन आहे, तिला क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला तुमचा मेल ID विचारेल. तिथे तुम्हाला दिसेल तुमचा मेल ID, तो ऑटोमॅटिकली मोबाईलमधनं काढेल आणि तुम्हाला दाखवेल. तुम्हाला फक्त तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबर तुम्हाला ॲपमध्ये एंट्री मिळेल. मग जर तुम्ही व्यावसायिक असणार तर तुम्हाला व्यावसायिक म्हणून तुम्हाला तिथे तुमचा व्यवसाय रजिस्टर करायचा. तर व्यवसाय रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस पण फार सोपी आहे. तुम्हाला मोअरमध्ये जाऊन तिथे लिस्ट बिझनेस म्हणून बटन आहे, त्याला क्लिक करायचं आहे. एक नोटीस दिसेल, त्याला ॲग्री करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा. तो फॉर्म सबमिट केल्यानंतर आमची जी व्हेरिफिकेशन टीम आहे त्याला व्हेरीफाय करेल तुमच्या बिझनेसला. आम्ही त्यामध्ये मोस्टली हे बघतो की तुम्ही जो बिझनेस रजिस्टर केला आहे तुम्ही काय आहे किंवा तुमचा बिझनेस खरोखर आहे किंवा जेन्युइन आहे किंवा नाही ते पडताळणी केल्याच्या नंतरच आम्ही त्याला अप्रूव्ह करतो. अप्रूव्ह केल्यानंतर तुमचा बिझनेस या ॲपवर येतो. तर जसं म्हटलं की तुमच्या बिझनेसला गतिमान करण्याची कार्य या ॲपचे आहे. ते कसे? ते म्हणजे की तुम्ही जर यावर एकदा रजिस्टर झाले तर तुमचं नेटवर्क ओव्हर पॅन इंडियामध्ये इस्टॅब्लिश होऊन जातं. म्हणजे तुम्हाला संपूर्ण भारतातनं जर तुमचा जर बिझनेस आहे की तुम्ही एखाद्या कुठलाही बिझनेस करता, समजा तुमचा टी स्टॉल आहे आणि जर तुमच्या शहरामध्ये एखाद्या बाहेरून व्यक्ती आला आणि त्यांनी जर सर्च केला ॲपवर की टी स्टॉल, तर तुम्हाला त्या शहरातले टी स्टॉल किती आहेत हे तिथे दिसणार. आणि ते म्हणजे ते नेमके तुमच्यापैकी कोण आहे, म्हणजे तुमचे बुद्धिस्ट कोण आहे ते करणार, ते तो दाखवणार. आणि तिथे तुम्ही तुमचं जे सरांनी जसं सांगितलं की बिझनेस ट्रान्झॅक्शन विदिन अ कम्युनिटी ते तिथे हॅपन होणार. तर अशा प्रकारे हे ॲप वर्क करणार. सर आपला परिचय सांगा. जय भीम. माझं नाव दीपक मकासरे, मी नाशिक डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे ग्लोबल टीम. हा सर, तर नाशिकमध्ये जो ब्लूबर्ड चॅप्टरला लॉन्चिंग झाला त्यानंतर काय काय बदल झाले याविषयी जर सविस्तर आपण माहिती द्या. थँक्यू. नाशिकमध्ये लास्ट महिन्यातच आम्ही 10 मेला ब्लूबर्डचं चॅप्टर लॉन्चिंग केलेलं आहे. आणि चॅप्टर लॉन्चिंग करत असताना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ब्लूबर्डच्या माध्यमातून जे आपले बुद्धिस्ट व्यावसायिक आहेत त्या सर्व लोकांना आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणलेला आहे. आतापर्यंत असं होत होतं की ज्यावेळेस आम्हाला कुठं बाहेर जायचं असेल किंवा काही जर व्यवसाय करायचा असेल तर आम्ही दुसऱ्या लोकांना व्यवसाय देत होतो. पण ब्लूबर्डच्या माध्यमातून, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही आपले उद्योजक तिथे शोधतोय. त्या ॲपच्या माध्यमातून उदाहरणार्थ मला मागच्याच महिन्यात एका ठिकाणी फिरायला जायचं होतं, तर मी ब्लूबर्डच्या ॲपच्या माध्यमातून तिथे टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस शोधला. जो व्यावसायिक आपला बुद्धिस्ट समजत होतं त्या व्यक्तीला मी ब्लूबर्डच्या माध्यमातून त्यांना बिझनेस दिला. म्हणजे आतापर्यंत असं होत होतं की आपल्याला जर कुठं जायचं असेल तर आपण दुसऱ्या लोकांना बिझनेस देत होतो, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होत होता आणि त्यांचं प्रमोशन जास्त होत होतं. पण ब्लूबर्डच्या माध्यमातून असं झालं की आता जो पैसा होता तो आपल्या समाजाच्या माणसांना ब्लूबर्डच्या माध्यमातून आम्ही तिथे प्रोव्हाइड करतो. थँक्यू. हा मॅडम, आपला परिचय सांगा, नाव सांगा, परिचय सांगा. जय भीम सर. मी ॲडव्होकेट त्रिरत्ना बागुल. ब्लूबर्ड या ॲपच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत.
तर मॅडम आपला एक प्रश्न आहे, पुण्यामध्ये ब्लू बर्ड हे जे लॉन्चिंग झाल्याबद्दल याची थोडक्यात आम्हाला सविस्तर जरा माहिती सांगा. नेमकं याचे ध्येय उद्दिष्ट काय? हा सर, तर त्यामध्ये सर आपण जे बुद्धिस्ट समाज आहे हो. त्यामधले लहान मोठे व्यावसायिक आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत इतर सोशल मीडिया माध्यमातून आपण एकत्र प्लॅटफॉर्मवर सगळे आणलेले आहेत. पण हे ब्लूबर्ड ॲप हे असं आहे की जे लहान मोठे व्यावसायिक एकत्र करून त्यांना आपला पैसा हा आपल्याच समाजात गेला पाहिजे या धर्तीवर हे काम करत आहे. त्यामध्ये आपण इझिली लहानातला लहान व्यवसायिक आपण शोधू शकतो आणि मोठ्यातले मोठे सुद्धा त्यामध्ये शोधू शकतो. तर त्या संदर्भातच आम्ही 27 जुलै 2024ला शनिवारी नवयुग बँक्वेट हॉल इथे एक चॅप्टर लॉन्चिंग प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याची वेळ ही 11 ते 5 असणार आहे. त्याच्यासाठी आपण जी काही रजिस्ट्रेशन शुल्क ठेवलं आहे ते सुद्धा आम्ही आमच्या चॅप्टर लॉन्चिंगच्या माध्यमातून आम्ही सांगण्यात येणार आहे. तर जो काही आम्ही संपर्कासाठी आपल्याला जे नंबर दिले आहेत त्यावर आपण सदर माहिती मिळवू शकतो. सर आपल्याला एक प्रश्न आहे की ब्लू बर्ड हे लॉन्चिंग झाल्यानंतर आपण काय म्हणजे त्याच्या पुढचे काय प्रतिक्रिया नाही का, कशा प्रतिक्रिया मिळाल्या तुम्हाला नाही का व्यावसायिकांकडून, आणि आपण पुढे काय करणार आहात, पुढचे ध्येय उद्दिष्ट काय आहे हे जरा सविस्तर सांगा. एक्चुअली ब्लूबर्ड जो है वो हम लोग 5 साल से ब्लूबर्ड में काम कर रहे हैं. अलग अलग जो कार्यक्रम है, सोशल डे हो गया, कुछ बिजनेस अवार्ड्स भी हम लोग दीक्षा भूमि पे हर साल वितरित करते हैं. अच्छा. उसके अलावा एक बच्चों के कैंप भी लेते हैं. तो अभी हाल ही में एक नागपुर में बच्चों का कैंप हुआ है जिसमें 47 बच्चे जो बिजनेस के बारे में, जो फर्स्ट टाइम ही इंडिया में ऐसा तो एक प्रोग्राम हुआ कि 10 से 16 साल की उम्र में बच्चे बचपन से ही बिजनेस अवेयर उनको होना चाहिए करके हम लोग इस तरह के कैंप ले रहे हैं. उसके अलावा एक सोशल डे करके हम लोग एक फॉलो करते हैं कि अपने बिजनेस से एक दिन समाज में लोगों को ब्लूबर्ड्स के बारे में पता चले, उनको ऐप के बारे में पता चले, ताकि हर आदमी ब्लूबर्ड्स ऐप को अपने इसमें डाउनलोड करे और बुद्धिस्ट समाज के जो अभी जो सर्वाइव कर रहे बिजनेस वो अच्छे से सेटल हो, उसमें मदद हो. अभी जाते जाते अभी अपन आखिरी सवाल है कि आप कैसा एंड करोगे ना, क्या क्या कहना चाहोगे व्यवसायिक अपने जो व्यवसायिक है ब्लूबर्ड में जो आना चाहते हैं उनके लिए आप क्या संदेश देना चाहोगे? हम संदेश यही देना चाहेंगे कि जो ब्लूबर्ड्स है एक ऐसा प्लेटफॉर्म है जो टोटली छोटे मोटे जितने भी हैं बुद्धिस्ट बिजनेस एक ऐप के थ्रू एक प्लेटफॉर्म पे आना चाहिए. समाज में एक आर्थिक क्रांति के लिए हमने जो ये मूवमेंट शुरू की है उसको आगे बढ़ाने के लिए सभी का सहयोग जरूरी है. तो अभी हाल ही में जो पूना में हम लोग जो लॉन्च कर रहे हैं, हम पूना के पूरे लोगों से जितने भी बुद्धिस्ट बिजनेस हैं उससे एक अपील करना चाहेंगे कि कार्यक्रम जो अभी स्क्रीन पे आपको नीचे दिए गए नंबर्स हैं उस पर आप फ़ोन करो. एक बागुल मैडम है, शाक्य मैडम है, उनको एक फ़ोन करके आप अपना रजिस्ट्रेशन करो क्योंकि एक लिमिटेड सीट है, एक लिमिटेड वहाँ पे एक हॉल लिया हुआ है. तो आप जल्द से जल्द उसमें रजिस्टर करो और ज़्यादा से ज़्यादा संख्या में जुड़ के ही बिजनेस करो. ऑर्गेनाइज वे में बिजनेस करना कभी भी अच्छा रहता है. तर हे बौद्धांचं ॲप आहे ब्लू बर्ड. हे बौद्धांचं व्यावसायिकांसाठी, म्हणजे देशामध्ये जे बौद्ध आहेत किती करोड आहे, 10 करोड आहे, 50 करोड आहे, 20 करोड आहे, किती कोटी आहेत, या सर्वांना एका व्यवसायामध्ये गुंतवण्यासाठी त्यांनी हे ब्लू बर्ड हे त्यांचे लॉन्चिंग केलेलं आहे आज. आणि त्याच्या माध्यमातून आपण आज त्यांचे संवाद साधून थेट त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे व्यावसायिकांना जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत, सविस्तर सांगितलेले आहेत. तर आपण आपल्या बहुजन प्रवाह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल.